नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बरं, त्याच्यानंतर काय दिलेलं आपल्याला, तर पिरियडिक ट्रेंड्स काय असतील. ट्रेंड्स म्हणजे काय, तर काय पद्धतीने या गोष्टी चेंज होतील पिरियड्समध्ये किंवा ग्रुप्समध्ये, तर या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला यावर्षी, तो म्हणजे एक व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि दुसरा आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता या तिघांमध्ये काय काय फरक पडू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यात आपल्याला व्हॅलन्सी म्हणजे काय असते माहिती असेल पाहिजे. गेल्या वर्षी आपण शिकलेलं आहे ते म्हणजे काय असतं व्हॅलन्सी. बघा, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन मगाशी बघितलं आपण. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जेवढे आहेत समजा, त्याच्यानुसार त्याची व्हॅलन्सी ठरते. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनवरनं त्याची व्हॅलन्सी ठरते. आता कशी ठरते ती, तर समजा एक आपण सोडियमचं उदाहरण बघितलं. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 1. आता शेवटच्या कक्षेमध्ये त्याला ऑक्टेट पूर्ण करायला पाहिजे. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्याला काय गरज आहे, आता एक तर हा 1 इलेक्ट्रॉन कुणाला तरी द्यावा लागेल किंवा 7 इलेक्ट्रॉन्स कुणाकडनं तरी घ्यावे लागतील. म्हणजे काय होईल, शेवटच्या कक्षेमध्ये त्याला ऑक्टेट पूर्ण होईल. आता 1 इलेक्ट्रॉन दिल्यावरती इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय होईल त्याचं, 2,8. कुणाचं, सोडियम. पण काय होईल, आता 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग या 2, 8 हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे आहे ते स्टेबल आहे. कशासाठी चाललंय सगळे हे, स्टेबिलिटीसाठी चाललंय. इलेक्ट्रॉन्स हे एलिमेंट्स काय करतात, तर स्टेबल होण्यासाठी शेवटच्या कक्षेमध्ये ऑक्टेट पूर्ण करायचा प्रयत्न करतात. मग शेवटच्या कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स असतात, व्हॅलन्सी नसते. व्हॅलन्सी कशावरून ठरते आता, तर व्हॅलन्सी ठरते या इलेक्ट्रॉनला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे किंवा किती इलेक्ट्रॉन्स दिल्यानंतर. आता द्यायचे घ्यायचे हे कसं ठरतं, साधारणतः सगळे जे एलिमेंट्स आहेत की नाही हे काय करतात, तर 3 इलेक्ट्रॉन्स जर असतील तर ते दिले जातात. कारण 5 इलेक्ट्रॉन घेणं अवघड आहे, 6 इलेक्ट्रॉन घेणं अवघड आहे, 7 इलेक्ट्रॉन कोणाकडनं तरी घेणं अवघड आहे. हा 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे, 2, 3 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे. 4 इलेक्ट्रॉन वाला कार्बन जो आहे तो पण असंच करतो, पण तो वेगळ्या पद्धतीने करतो, ते आपण कार्बनच्या धड्यामध्ये बघूया. त्याच्यानंतर एखाद्या एलिमेंटच्या समजा ऑक्सिजन आहे. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 2,6. आता याला ऑक्टेट पूर्ण करायचंय. आता ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तर 6 इलेक्ट्रॉन्स कोणाला तरी द्यावे लागतील किंवा 2 इलेक्ट्रॉन कोणाकडनं तरी घ्यावे लागतील. मग 6 घेणं सोपं आहे की 2 घेणं सोपं आहे, तर 2 घेणं सोपं आहे. म्हणून हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन्स कोणाकडनं तरी घेईल. मग 2 इलेक्ट्रॉन याने घेतली, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होते, तर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतील. का बरं, 2 इलेक्ट्रॉन घेतले त्यांनी म्हणून. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं त्याचं, 2,8. म्हणजे स्टेबल आलं. स्टेबिलिटी मिळवण्यासाठी हे सगळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत की नाही, एलिमेंट्स जे आहेत की नाही, हे इलेक्ट्रॉन द्यायचे किंवा घ्यायचे हे ठरवतात आणि त्याच्यानुसार वागतात. मग आता इलेक्ट्रॉन याने घेतले म्हणून याच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. घेतल्यामुळे याच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज, दिल्यामुळे याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. हा कॅटायन, हा एनायन. आता ही कशावरून ठरलं, ते व्हॅलन्स किती ठरली. मग याची किती इलेक्ट्रॉन्स दिले याने, 1. म्हणजे व्हॅलन्सी किती झाली सोडियमची, 1. ऑक्सिजनने किती इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतले, 2. म्हणजे व्हॅलन्सी किती झाली त्याची, 2. मग आता पिरियडिक ट्रेंड काय असेल, पिरियडिक ट्रेंड याचा अर्थ आपल्याकडे जे हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स आहेत, व्हर्टिकल कॉलमला ग्रुप असं म्हणतो, हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. तर याच्यामध्ये काय काय ट्रेंड तुम्हाला दिसतो, असा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ट्रेंड म्हणजे काय असतं, तर काय पद्धतीने चेंज होत जातात पुढं ऑर्डरमध्ये लावलेलं आहे. आता काय होतं, ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसं काय होणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा त्याच पद्धतीने चेंज होईल आणि व्हॅलन्सी पण त्याच पद्धतीने चेंज होत जाईल पुढं. म्हणजे व्हॅलन्सी काय होते पिरियडमध्ये, एक डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जात असताना फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत जाते. कुठपर्यंत इन्क्रीज होते, 4 पर्यंत. 4 पर्यंत इन्क्रीज झाल्यानंतर काय होते, 4च्या नंतर परत एकदा डिक्रीज व्हायला सुरू होते. व्हॅलन्सी इन्क्रीज शेवटपर्यंत इन्क्रीज होते का, नाही. शेवटचा तो हॅलोजन ग्रुप, हॅलोजन जो ग्रुप आहे तो काय करतो, 1 इलेक्ट्रॉन फक्त त्याला पाहिजे, 1च इलेक्ट्रॉन कमी पडतो त्याच्या ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती झाली, 1. त्याच्यानंतर कोण आहेत, तो नोबल गॅसेस आहेत. मग नोबल गॅसेसला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, ऑलरेडी स्टेबल असतं. मग व्हॅलन्सी काय असेल त्याची, 0. त्याला व्हॅलन्सीची गरजच नाही, कारण इलेक्ट्रॉन्स त्याला द्यायचे पण नाही कोणाला आणि घ्यायचे पण नाहीत. मग ऑक्टेट ऑलरेडी पूर्ण आहे त्याचं. मग आता काय होतं पिरियडिक ट्रेंड, तर पिरियड्स मध्ये काय होतं, व्हॅलन्सी इन्क्रीजेस from 1 to 4 and then decreases. व्हॅलन्सी इन्क्रीज पण होते आणि नंतर 4 पासून 1 पर्यंत वापस डिक्रीज पण होते. आता ग्रुप्स मध्ये काय होतं,
ग्रुपमध्ये अभ्यास करायला सोपं जाईल आता. का बरं? तर ग्रुपमध्ये काय असतं बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं तर सगळ्या एलिमेंट्सचं कसं येतं तर सारखंच येतं. शेवटच्या कक्षेमधला जो इलेक्ट्रॉन आहे की नाही हा सारखाच येतो. मग असं जर येऊ लागलं हे, तर आता काय होईल, शेवटचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन एकच आहे. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन एक आहे आणि एक इलेक्ट्रॉन दिला की सॉकेट पूर्ण होणार आहे. म्हणजे व्हॅलन्सी काय होते, तर व्हॅलन्सी तीच राहते, व्हॅलन्सी सेम राहते, आहे अशीच. प्रत्येक ग्रुपमधल्या एका पहिल्या ग्रुप आपण बघितला अल्कली मेटलचा, तर काय होतं अल्कली मेटलच्या ग्रुपमध्ये, तर व्हॅलन्सी एकच त्याची. का बरं? एक इलेक्ट्रॉन दिला की त्याचं काम होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा अल्कलाईन अर्थ मेटलचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये काय होतं व्हॅलन्सी 2. का बरं? 2 इलेक्ट्रॉन्स दिले की ते स्टेबल होणार आहे. म्हणजे व्हॅलन्सी ग्रुपमध्ये जे आहेत ना सेम राहते. ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम, पिरियडमध्ये व्हॅलन्सी वाढत जाते आणि नंतर कमी होते. एक एक्झाम्पल घेऊन आपण बघूया. एक ग्रुपचं एक्झाम्पल बघूया, पिरियडचं एक्झाम्पल बघूया. 2 गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. एक पिरियड लिहिलेला आहे, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ॲटॉमिक नंबर लिहिलेले आहेत. एक ग्रुपमधले 4 एलिमेंट्स लिहिलेले आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता काय काय होतं बघा, ॲटॉमिक नंबर तेवढेच इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे व्हॅलन्सी कशी असेल याची 2,1. याची व्हॅलन्सी काय असेल 2,2. सॉरी, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असेल 2,3, 2,4, 2,5. काय व्हायला लागले बघा, एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत चालला. आता एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत चालला म्हणजे व्हॅलन्सी कशा पद्धतीने चेंज होईल मग आता 2,6, 2,7 आणि 2,8. याचं ऑक्टेट पूर्ण झालं म्हणजे याला व्हॅलन्सी 0 झाली. आता इथं काय, एक इलेक्ट्रॉन द्यायचं आहे, 2 द्यायचे, 3 द्यायचे, 4 द्यायचे. म्हणजे ह्यांची व्हॅलन्सी काय झाली हीच, 1, 2, 3, 4. आता पुढच्या बाजूला गेल्यास काय होतं, 5 इलेक्ट्रॉन. आता 5 इलेक्ट्रॉन देणं अवघड आहे, त्याच्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन देणं कोणाकडे सोपं आहे. म्हणजे व्हॅलन्सी 3, परत 2, 1 आणि 0. मग ट्रेंड काय होते, वाढत जाते परत कमी होते, वाढत जाते परत कमी होते. प्रत्येक पिरियडमध्ये असंच होतं. आता ग्रुपमध्ये काय होतं, हायड्रोजन आहे, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं एकच आहे, त्यामुळे व्हॅलन्सी पण एकच असेल. लिथियम आहे 2,1, सोडियम आहे 2,8,1, पोटॅशियम आहे 2,8,1. आता काय झालं, हे शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन बघा 1, 1, 1. म्हणजे काय होते, आता एक इलेक्ट्रॉन दिला की त्याचं ऑक्टेट पूर्ण होणार आहे. म्हणजे व्हॅलन्सी सेम असेल यांची. ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम राहते, पिरियडमध्ये व्हॅलन्सी वाढत जाऊन परत कमी होते. नंतरचा काय ट्रेंड आपल्याला बघायचं तर ॲटॉमिक साईजमध्ये काय चेंजेस असतील. आता ॲटॉमिक साईज म्हणजे काय असतं हे पण आधी समजून घ्या. बघा, एक एलिमेंट जर बघितला तुम्ही तर त्याचं रूप कसं असतं, आतमध्ये न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या भोवती काय असतं तर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. मग आता हे न दिसणारी गोष्ट डोळ्यांनी, कारण याची साईज खूप लहान असते. इलेक्ट्रॉन्स या शेलमध्ये रिव्हॉल्व करत असतात, त्याच्या वेगवेगळ्या कक्षा असतात. मग आता या न्यूक्लियसमध्ये काय असतं तर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रल चार्ज असलेले न्यूट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स काय असतात, निगेटिव्हली चार्ज याच्या भोवती फिरत असतात. मग आता अशा पद्धतीने फिरत असताना काय तुम्हाला मिळतं, ॲटॉमिक साईज म्हणजे काय असतं. हे न्यूक्लियस आहे तुमचं, न्यूक्लियसच्या आणि आउटर मोस्ट शेल मधलं अंतर. आउटर मोस्ट शेल याचा अर्थ शेवटची कक्षा एकदम, त्या कक्षेमधलं अंतर म्हणजे काय असतं तर ॲटॉमिक रेडियस असतं. ते काय असतं तर ॲटॉमिक रेडियस असतं. आता रेडियसवरून आपल्याला साईज कळते त्याची. रेडियस जेवढी जास्त तेवढी ॲटॉमिक साईज जास्त, रेडियस जेवढी कमी तेवढी ॲटॉमिक साईज कमी. आता ही साईज मोजण्यासाठी की नाही खूप निग्लिजिबल अंतर असल्यासारखं असतं, त्याच्यासाठी आपण जे वापरतो ते म्हणजे पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे काय असतं तर 10⁻12 मीटर. आता याचा अर्थ काय होते तर 1च्या रस्त्याने आपण 10⁻12 असं जर लिहिलं, 10⁻12 म्हणजे 10 वरती 12 शून्य द्या आणि त्याने 1ला भाग द्या, तेवढे मीटर असतील ते. म्हणजे एवढं निग्लिजिबल अंतर येईल, एवढं मीटरमध्ये अंतर येईल तुमचं. मग आता हे एवढं मीटरमधलं अंतर जे आहे की हे एक साईज आहे पिकोमीटरची. आता काही एलिमेंट्सचे आपल्याला ॲटॉमिक रेडियस तिथं ऑलरेडी दिलेले आहेत, त्या मात्र तुम्हाला पाठ करावे लागतील काही, किंवा परीक्षेमध्ये असा पण प्रश्न येऊ शकतो की ॲटॉमिक रेडियस तुम्हाला दिलेले असतील काही आणि पिरियडमध्ये जर लावा म्हटले किंवा ग्रुपमध्ये जर लावा म्हटले तर कशा पद्धतीने त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर होईल किंवा डिक्रीजिंग ऑर्डर होईल हे तुमच्या लक्षात ठेवावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला पिरियडिक ट्रेंड बघायचा. ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक रेडियसवरून ॲटॉमिक साईज ठरते. ॲटॉमिक रेडियस जेवढी जास्त तेवढी साईज जास्त, ॲटॉमिक रेडियस जेवढी कमी तेवढी साईज कमी. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असतं तर न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल याच्यामधलं अंतर कशामध्ये मोजतो आपण पिकोमीटरमध्ये. एक पिकोमीटर म्हणजे किती असतं 10⁻12 मीटर. आणि ग्रुपमध्ये वेगळी गोष्ट असेल, पिरियडमध्ये एक असेल आणि ग्रुपमध्ये एक असेल. दोन्ही गोष्टींचा आपण सायमल्टेनियस अभ्यास करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय होतं.
आता पिरियडमध्ये काय होतं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मागच आठवतंय का बघा तुम्हाला, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, काय व्हायला लागले बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. आता काय होतं याच्यामध्ये, तर इलेक्ट्रॉन जो ऍड व्हायला की नाही तो त्याच कक्षेमध्ये ऍड व्हायला आहे. म्हणजे जर लिथियमचं आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं स्ट्रक्चर काढायचं ठरवलं, हे लिथियमचं न्यूक्लियस, हे पहिली कक्षा आणि ही दुसरी कक्षा. काय होते, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. बेरिलियमचं जर आपण काढलं तर हे बेरिलियमचं न्यूक्लियस, त्याच्या भोवतीची पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा. आता बेरिलियमच्या सोबत किती तुमच्याकडे आहेत, तर 2 आहेत. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स असतील, दुसऱ्या कक्षेमध्ये पण 2च इलेक्ट्रॉन्स असतील. आता काय व्हायला लागले, कक्षा तीच राहायला लागली, पण इलेक्ट्रॉन्स जे ऍड व्हायला लागले ते त्याच कक्षेमध्ये ऍड व्हायला लागले. आता याच्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो तिथपर्यंतच मर्यादित येते न्यूक्लियसमध्ये. आता हे साईज जे आहे की नाही, ही साईज काय होते, हळूहळू डिक्रीज होतं. ते साईज डिक्रीज का बरं होते, आता फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीजेस. का बरं डिक्रीज होते, तर पॉझिटिव्हली चार्ज जो न्यूक्लियस आहे की नाही हा आणि त्याच्यानंतरची ही कक्षा, या दोघांमधलं अंतर, आता हे अंतर कमी कमी कसं होईल, तर काय होतं बघा, हा इलेक्ट्रॉन कशामध्ये ऍड व्हायला आहे, त्याच कक्षेमध्ये ऍड व्हायला आहे. म्हणजे या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन एखादा ऍड झाला, या न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढायला लागलाय. पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय सोबत पुढे पुढे जात असताना, कारण प्रोटॉन वाढायला लागले. मग प्रोटॉन वाढत असताना पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय, पण पुढे जाऊन काय होतंय, तर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्याच कक्षामध्ये ऍड व्हायला लागले, त्याच शेलमध्ये ऍड व्हायला लागले. मग ह्या त्याच शेलमध्ये ऍड झाल्यामुळे काय होतं की या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे की नाही हे कमी कमी होत जातं हळूहळू. आता हे कशामुळे होतं, तर तो फोर्स जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियसवरचा हा अट्रॅक्ट करतो त्याला, आणि हे श्रिंक होत जातं हळूहळू, बारीक 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 होत जातं. कुठपर्यंत होतात हे, तर शेवटचा जो फ्लोरीन आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर साईड जे आहे ना, हेलियम आहे तुमचा, निऑन आहे, याची साईज जे हेलियम, निऑन, ऑर्गॉन यांची साईज मात्र थोडीशी वाढलेली असते अलीकडच्या एलिमेंट. बघा ॲटॉमिक साईज काय होते आता इथं, तर ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. कुठून, लेफ्ट टू राईट जात असताना. का डिक्रीज होते, तर त्याचं कारण काय, न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज ऍड होत चाललाय पुढे पुढे जात असताना, पण निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे आहेत की नाही हे कुठे ऍड व्हायला लागले, तर त्याच कक्षेमध्ये त्याच शेलमध्ये ऍड व्हायला लागले. त्याच्यामुळे काय होतं, त्याचा पुल जो आहे की नाही हा पुल वाढतो. म्हणजे हे खेचण्याची जी शक्ती आहे की नाही हे जोरात याच्या बाजूला खेचलं जातं. आता जोरात म्हणजे किती जोरात असणार आहे, ते निग्लिजिबल गोष्ट आहे, न दिसणारी, आणि फोर्स जो आहे की नाही त्याच्या तुलनेमध्ये थोडासा कमी होतो, पण पिकोमीटरमध्ये फरक पडतो. आता कसा फरक पडतो हे आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यानुसार बघा. पिकोमीटर बेरियम 111, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74, त्याच्यानंतर पुढे गेले ऑक्सिजन अजून कमी होतं 66. आता हे काय व्हायला लागले, तर डिक्रीज व्हायला लागले. ॲटॉमिक साईज काय व्हायला लागली, डिक्रीज व्हायला लागली. म्हणजे 152, 111 काय, तर त्याचं साईज आहे, ॲटॉमिक रेडियस आहे पिकोमीटर मधली, त्याच्यामुळे ते कमी कमी होत चाललंय, ॲटॉमिक साईज कमी होत जाते. आता ग्रुपमध्ये येत असताना काय होतं, तर ग्रुपमध्ये नवीन इलेक्ट्रॉन्स जो आहे की नाही हा नवीन शेलमध्ये ऍड होतो. हा पहिला हायड्रोजन आहे, पहिली एकच कक्षा आहे त्याला, हायड्रोजनचा प्रोटॉन, आणि बाहेरची कक्षा लिथियम आहे. लिथियमला काय होतं, आता एक कक्षा, परत दुसरी कक्षा. त्याच्यानंतर आहे सोडियम. सोडियमला काय म्हणतात तुम्हाला, सोडियमचा न्यूक्लियस, सोडियमचा न्यूक्लियस प्लस पहिली कक्षा, दुसरी कक्षा आणि तिसरी कक्षा, अशा 3 कक्षा व्हायला लागल्या. म्हणजे 3 शेल जे आहेत ते वाढत चालल्यात. शेल्स जे आहेत ते वाढत चालले. आता काय होतं त्यामुळे, तर न्यूक्लियस मधलं आणि आउटर मोस्ट शेल मधलं डिस्टन्स जे आहे ते आपोआप वाढायला लागलं. नवीन शेल ऍड झाली त्यामुळे काय होतं, डिस्टन्स वाढलं, इथं पण डिस्टन्स वाढलं, याच्यामध्ये अजून जास्त वाढलं. म्हणजे काय होतं, आता डिस्टन्स वाढलं तर ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, वाढणार आहे. रेडियस वाढणार असेल तर त्याचं ॲटॉमिक साईज काय होईल, तर इन्क्रीज होईल. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस कधी, फ्रॉम वेन वी गो अप टू डाऊन किंवा टॉप टू डाऊन. मग आता वरून खाली जात असताना काय होतं, तर ॲटॉमिक साईज जी आहे ती वाढत जाते. का वाढत जाते, त्याचं कारण इथे न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल मधलं अंतर जे आहे ते प्रत्येक वेळी वाढत जातं. आउटर मोस्ट शेल मधलं अंतर का वाढतं, आउटर मोस्ट नवीन येणारा इलेक्ट्रॉन जो आहे की नाही ऍड होणारा हा कुठे ऍड व्हायला लागला, आता तर आउटर मोस्ट शेल मध्ये अजून एक शेल वाढायला लागली, मग या शेल्स वाढत गेल्यामुळे काय होतं, तर याच्यामधलं अंतर जे आहे ते वाढत जातं. मग अंतर वाढत गेल्यामुळे ॲटॉमिक साईज काय होते, तर इन्क्रीज होते. 2 गोष्टी होत्या, पिरियडमध्ये जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते, आणि ग्रुपमध्ये असताना वरून खाली जात असताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम यांच्या ॲटॉमिक साईज दिलेले आहेत. 152 पिकोमीटर, 186, 231, 244 पिकोमीटर.
काय काय तुम्हाला जाणवतं त्याच्यामध्ये, हे एकाच ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत, ग्रुप 1 मधले. आणि इथे काय व्हायला लागलं, आता ॲटॉमिक साईज जे ते वाढत चालली, ॲटॉमिक साईज वाढत चालली. का बरं? रेडियस वाढत चालली, त्याची म्हणजे ॲटॉमिक साईज काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे ग्रुपमध्ये जात असताना ॲटॉमिक साईज वाढत जाते, पिरियडमध्ये जात असताना डिक्रीज होत जाते. पिरियडिक ट्रेंड मधला शेवटचा जो घटक आहे यावर्षी आपल्याला अभ्यासाला असलेला तो म्हणजे नॉन मेटॅलिक अँड मेटॅलिक कॅरेक्टर. आता हे कॅरेक्टर कशा पद्धतीने आलेले आहेत आणि काय त्यांचा ट्रेंड आहे हे आपल्याला बघायचे. जर आपण पिरियडिक टेबल व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं, तर डाव्या बाजूचे सगळे एलिमेंट्स हायड्रोजन सोडला तर एलएजीचे सगळे एलिमेंट काय आहेत, तर मेटल्स आहेत. आणि एक रेषे पी ब्लॉकमध्ये झिगझॅग, या झिगझॅग लाईनच्या उजव्या बाजूचे हे कोण आहेत, सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि झिगझॅग लाईनच्या आसपास जे आहेत ते कोण आहेत, तर मेटलाइट्स आहेत. आता मग हे कॅरेक्टर्स आले कसे, मेटल्स इकडे आले डाव्या बाजूला सगळे, नॉन मेटल्स एका बाजूला गेले, हायड्रोजन सोडलं तर, कारण हायड्रोजनच्या पोझिशनची अशी अडचण आहेच. मग हायड्रोजन सोडलं तर सगळे मेटल्स एका बाजूला आलेत, नॉन मेटल्स एका बाजूला गेले. ही रचना कशी काय झाली हो, तर याच्यासाठी काय कारणीभूत ठरलं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कारणीभूत ठरलं. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मेटल्स जे आहेत की नाही यांची काय टेंडन्सी असते, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे एक शब्द दिला आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे दोन शब्द समजून घ्या. काय असतं बघा, कुठलाही जर मेटल आपण बघितला, तर समजा सोडियम बघितला आपण, ॲटॉमिक नंबर आहे 11, ॲटॉमिक नंबर जर 11 असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं त्याचं, 2, 8 आणि 1. आता त्याच्याकडे शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे, तर 1 इलेक्ट्रॉन आहे. हा 1 इलेक्ट्रॉन लूज करून त्याच्या अलीकडच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन त्याच्याकडे राहायला लागले, तर 2 आणि 8. म्हणजे सोडियमचा जो कॅटायन आहे त्याचा चार्ज, समजा सोडियमचा प्लस चार्ज म्हणजे काय, कॅटायन सोडियमचा, म्हणजे किती काय इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन झालं त्याचं 2 आणि 8. हा 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर काय झालं, त्याला स्टेबिलिटी आली. मग स्टेबिलिटी येण्यासाठी सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. नोबल गॅसचं जे कॉन्फिगरेशन आहे की नाही ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न सगळे एलिमेंट्स करत असतात. तर त्याच्यामुळे काय होतं ना, तर एक स्टेबिलिटी येते. मग आता हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हे अनस्टेबल आहे. इथे काय होतं, आता 1 इलेक्ट्रॉन जो आहे की नाही हा बाहेर देऊन टाकायचा कोणाला तरी. हा 1 इलेक्ट्रॉन देण्याची जी टेंडन्सी आहे, 1, 2, 3 इलेक्ट्रॉन देण्याची जी टेंडन्सी आहे की नाही ती म्हणजे काय असते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असते. याच्या अगदी अपोजिट कोण असतं, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असतं. समजा क्लोरीन आहे, ॲटॉमिक नंबर आहे 17. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण याचं बघितलं तर काय होतं आपल्याला, 2, 8 आणि 7. आता शेवटची कक्षा याची इलेक्ट्रॉन्स आहेत 7 इलेक्ट्रॉन्स लूज करणं खूप अवघड आहे. त्याच्यासाठी काय होईल, याने 7 इलेक्ट्रॉन्स लूज केले तर याच्या प्रोटॉन 17च राहतील आणि इलेक्ट्रॉन्स किती व्हायला लागले, 10. मग हा फोर्स जो आहे की नाही हा इनबॅलन्स होईल आणि हा इम्बॅलन्स झालेला फोर्स जो आहे की नाही या मॉलिक्यूलला राहू देणार नाही, असं म्हणजे त्याचं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे काय होतं की अशा पद्धतीचं कुठल्याही गोष्ट होत नाही की 7 इलेक्ट्रॉन्स निघून गेले आणि त्याला 2 आणि 8 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं. त्याला गरजेचं काय आहे, तर इथं ऑक्टेट करायचं. इथं ऑक्टेट करण्यासाठी व्हॅलेन्सी शेल त्याची जी आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याला काय गरज आहे, आता 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हा 1 इलेक्ट्रॉन तो कोणाकडनं तरी घेतो. 1 इलेक्ट्रॉन घेणं, हा इलेक्ट्रॉन घेण्याची जी टेंडन्सी असते एलिमेंट्सची ती म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. इलेक्ट्रॉन घेण्याची जी टेंडन्सी असते ती काय असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. आता हे दोन शब्द कशासाठी दिलेत आपल्याला, तर याच्यावरून आपल्याला मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर समजून येतं. बघा, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे म्हणजे तो मेटल आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे म्हणजे तो नॉन मेटल आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं, आता पॉझिटिव्ह म्हणजे मेटल, निगेटिव्ह म्हणजे नॉन मेटल. आता कशामुळे असं होतं हे आपण इथं आता बघितलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या कारणीभूत होते आणि त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी घडत असतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरनं एलिमेंट्सचा आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सांगू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे काय असतं बघा, यांच्यामध्ये आता काय असतं, आपण जर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर काढलं असं, समजा सोडियमचा हा न्यूक्लियस आहे, पहिली कक्षा आहे, दुसरी कक्षा आहे, तिसरी कक्षा आहे. आता काय होतं याच्यामध्ये, या शेवटच्या किंमत त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. आता हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे की नाही, या जो पॉझिटिव्ह फोर्स आहे आपला प्रोटॉनचा, पॉझिटिव्ह न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आउटर मोस्ट सेलला त्याच्याकडे ओढून ठेवायचा प्रयत्न करतात. पण आता इथे काय होतं, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो लूज करणं त्याला जास्त होत जातं आणि हा फोर्स जो आहे इथपर्यंत मर्यादित राहतो आणि बाहेरच्या शेलवरती हा फोर्स जो आहे थोडासा वीकर असतो या शेलपेक्षा. त्याच्यामुळे काय होतं, हा इलेक्ट्रॉन पटकन रिमूव्ह करता येतो त्याला आणि रिमूव्ह केल्यानंतर काय मिळतं त्याला, हा रिमूव्ह केला की स्टेबल कॉन्फिगरेशन झालं. आणि काय पाहिजे त्याला, तर तेच पाहिजे होतं. स्टेबल कॉन्फिगरेशनसाठी सगळं चाललं होतं, स्टेबिलिटी येण्यासाठी. मग स्टेबिलिटी आली का त्याला, आता तर आली, म्हणजे कॅटायन फॉर्म केला, स्टेबल कॉन्फिगरेशन मिळालं. त्याच्यामुळे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जे आहे की नाही ते कॅरेक्टर म्हणजे काय असतं, तर 1 इलेक्ट्रॉन कुठलाही 1, 2, 3 इलेक्ट्रॉन लूज करणं. आता मेटल्समध्ये काय असतं, मग
तर मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जर आपण बघितलं तर 1 2 3 असे इलेक्ट्रॉन्स असतात. आता हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत की लूज करणं जास्त सोपं आहे आणि लूज करून स्टेबल होणं पण तेवढंच सोपं आहे. मग आता इथे काय होतं उलट नॉन मेटल्समध्ये तर यांना ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 3 2 1 असे इलेक्ट्रॉन्स लागत असतात. इलेक्ट्रॉन देणार कोणीतरी आहे, घेणारे पण कोणीतरी आहेत. त्याच्यामुळे काय होतं त्या देण्या आणि घेण्याची प्रोसेस सुरू होते आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे की ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करण्याची जी त्याची कॅपॅसिटी आहे ती म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता पिरियडिक ट्रेंड काय हे आपण बघूया. ट्रेंड बघत असताना आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतील, ते म्हणजे ग्रुपमध्ये काय ट्रेंड आहे आणि पिरियडमध्ये काय ट्रेंड आहे. आता हा ट्रेंड बघत असताना लक्षात काय येतं बघा, आपल्या ग्रुपमध्ये ज्यावेळेस आपण वर्ण खाली येतो एक एक क्रमाने एकाच ग्रुपमध्ये त्यावेळेस आपल्याला काय मिळतं. त्यावेळेस आपण जर बघितलं एक उदाहरण समजा लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1, सोडियमचं 2 8 1 आणि पोटॅशियमचं 2 8 8 1. काय व्हायला लागले जरा लक्षात येते का बघा. ग्रुपमध्ये खाली येत असताना एक एक शेल जे आहे की नाही इलेक्ट्रॉन्स ऍड कुठं व्हायला लागले तर नवीन शेलमध्ये नवीन शेल ऍड व्हायला लागले प्रत्येक वेळेला. मग आता काय होतं नवीन शेल ऍड झाल्यामुळे काय होतं इफेक्टिव्ह जो फोर्स आहे की नाही फोर्स ऑफ अट्रॅक्शन न्यूक्लियस मधला आणि आउटर मोस्ट शेल मधला हा आता कमी होत जातो. हे लिथियमसाठी झालं. सोडियमसाठी काय मिळतं तुम्हाला, सोडियमसाठी असं मिळेल सोडियमचा हा न्यूक्लियस 1 इलेक्ट्रॉन्स 2 8 आणि 1 3 कक्षा झाल्या. इथं लिथियमकडे काय झालं तर 2 आणि 1 2 इलेक्ट्रॉन्स आणि हा शेवटचा एक इलेक्ट्रॉन. सोडियम मध्ये काय झालं तुमच्याकडे आता तर सोडियम मध्ये तुमच्याकडे जे आहेत की नाही पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या बाजूला 8 इलेक्ट्रॉन्स आणि राहिलेल्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने मिळालं. आता पोटॅशियमला काय होतं, आता पोटॅशियमला अजून एक शेल ऍड होते. पोटॅशियमचं न्यूक्लियस 2 8 8 आणि 1 4 शेल झाल्या. आता काय होतं हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे न्यूक्लियस मधला आणि आउटर शेल मधला हा आता जसं खाली खाली जाऊ आपण तसं काय होतं तर वाढत कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो कमी होत होतो आणि त्याच्यामुळे परिणाम काय होतो तर ॲटॉमिक रेडियस वाढत जाते म्हणजे ॲटॉमिक साईज वाढत चालली. म्हणजे काय होतं आता आउटर मोस्ट शेल वरती जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी झाला. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला की याच्यातलं इलेक्ट्रॉन लूज करून स्टेबल होणं जास्त सोपं झालं आपल्याला. म्हणजे काय होतं इलेक्ट्रॉन लूज करून स्टेबल होणं सोपं झालं म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत चालली. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहे की नाही ही वाढत जाते खाली. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते तर इन्क्रीज होते. परिणामी काय होतं तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. परिणामी मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं तर इन्क्रीज होतं. इन्क्रीज इन मेटॅलिक कॅरेक्टर कधी ग्रुपमध्ये जात असताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढली त्याच्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर जे ते वाढलं. आता याच्या उलट काय होतं पिरियड्समध्ये होतं. कसं होतं पिरियड्समध्ये तर एकाच पिरियडमध्ये आपण जर 2 3 एलिमेंट्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल. समजा बोरॉन कार्बन आणि नायट्रोजन अशा आपण एलिमेंट बघितले 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल तर 2 3 2 4 आणि 2 5. याच्या अलीकडे आपण जर बघितलं तर काय याच्या बाजूला बेरियम 4 2 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. लिथियम आहे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,1. आता इथे काय होतं बघा एका शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड व्हायला लागले त्यामुळे काय होतंय मग याच्या आधी पण आपण बघितलेले काय होते तर याची ॲटॉमिक साईज जी आहे की नाही ही कमी कमी व्हायला लागते. ॲटॉमिक रेडियस कमी होते त्याच्यामुळे ॲटॉमिक साईज कमी होते. आता ॲटॉमिक साईज कमी झाली की फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त जोरात राहतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे काय होतं तर तो शेवटच्या कक्षेतला जो इलेक्ट्रॉन आहे की नाही हे सोडण्याची टेंडन्सी त्याची कमी कमी होत जाते. हा इलेक्ट्रॉन्स जो आहे की नाही हे सोडत नाही पटकन पुढे पुढे गेल्यानंतर. इलेक्ट्रॉन्स नाही सोडल्यामुळे काय होतं आता इलेक्ट्रॉन लूज करत नाही. ऍक्सेप्ट करायची तयारी त्याची सुरू होते. मग ऍक्सेप्ट करायची तयारी सुरू झाल्यामुळे काय होतं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. परिणामी मेटॅलिक कॅरेक्टर कमी होऊन नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागतं. कुठं पिरियडमध्ये. ग्रुपमध्ये कसं असतं ग्रुपमध्ये काय होतं तर शेवटच्या कक्षामधला इलेक्ट्रॉन लूज करणं जास्त सोपं झालं त्यामुळे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत गेली. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढली की काय होतंय तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत असेल तर कमी होते. इथल्या बाजूला इथे डिफरन्सेस आपण कम्पेअर करूया. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते कुठं ग्रुपमध्ये वरून खाली जात असताना. पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक रेडियस काय होते डिक्रीज होते. आता ॲटॉमिक रेडियस वाढल्यामुळे इकडे काय होतं तर शेवटच्या कक्षामधला इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची त्याची टेंडन्सी जी आहे ती वाढत जाते. याचा अर्थ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. मग जर पॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर वाढत असेल तर त्याच्या ऑपोजिट काय होईल इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाईल. इकडे काय होतंय ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाल्यामुळे शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन जो आहे तो सहजासहजी लूज करत नाही. मग लूज करण्याची टेंडन्सी त्याची कमी झाली की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होईल कमी होईल आणि त्याच्या बदल्यामध्ये काय वाढतं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं.
डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जात असताना इकडे वरून खाली येत असताना. मग या दोन गोष्टी कम्पेअर करून लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. काय पॉईंट आहे आपल्याकडे, तर ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. आता हॅलोजन फॅमिली म्हणजे काय असतं, तर ग्रुप 17 17वा ग्रुप जो आहे की नाही, या ग्रुपमधले एलिमेंट जे आहेत ग्रुप 17 मधले कोण कोण आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे एलिमेंट जे आहेत की नाही यांना हॅलोजन्स असं म्हटलेलं आहे. मग आता याचं काय काय पद्धतीने याचे मॉलिक्युल्स तयार होतात, हे सगळे डायटॉमिक आहेत, म्हणजे F2, Cl2, Br2 आणि I2. आता ग्रेडेशन म्हणजे काय असतं मग, तर ग्रेडेशन म्हणजे काय असतं, तर काही पद्धतीने एक ठराविक क्रमाने त्याच्यामध्ये बदल होत जातात. ठराविक क्रमाने याचा अर्थ इथे काय बदलतात बघा, ठराविक क्रमाने काय बदल होतं त्याच्याकडे, तर पहिले दोन जे आहेत ना हे गॅसेस स्टेटमध्ये सापडतात आपल्याला. ब्रोमीन जो आहे तो लिक्विड आहे आणि आयोडीन जो आहे तो सॉलिड असतो. म्हणजे एका ठराविक क्रमाने चेंज झाला, गॅस, लिक्विड, सॉलिड या पद्धतींच्या मध्ये बदल झाला. म्हणजे हे झालं काय त्याचं, तर ग्रेडेशन. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, ते म्हणजे काही ठराविक ग्रुप्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, त्यांची नावं. म्हणजे कसं आहे, तर पहिला ग्रुप का बरं अल्कली मेटल्स म्हणतो आपण त्यांना, तर ते आहे ना हायड्रॉक्साईड जे आहेत ना स्ट्रॉंग अल्कली तयार करतात. पहिल्या ग्रुपमध्ये एलिमेंट जे आहेत की नाही हे स्ट्रॉंग हायड्रॉक्साईड तयार करतात, म्हणून त्यांना अल्कली. हायड्रॉक्साईड म्हणजे अल्कलीज, म्हणून त्यांना अल्कली मेटल्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो विकर हायड्रॉक्साईड्स तयार करतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, तर अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हटलेलं आहे दुसऱ्या ग्रुपसाठी. आणि 17वा ग्रुप जो आहे तो म्हणजे हा हॅलोजन्सचा. 18वा ग्रुप जो आहे तो नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेससाठी 0 ग्रुप असं पण त्याला नाव आहे. हे 2-4 गोष्टी फक्त माहिती असायला पाहिजेत तुम्हाला. बाकी तुमच्यासाठी असं डीप मधला पिरियडिक टेबल काय अभ्यासाला नाहीये. पिरियडिक टेबलचा अभ्यास तुम्हाला केमिस्ट्री जर तुम्ही पुढच्या वर्षी किंवा त्याच्यानंतर शिकू लागले तर तुम्हाला त्याचा अभ्यास असेल. पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय आहे, एक प्रश्न तुम्हाला असं साधारणपणे पडतो, तो म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स कुठला आहे, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त जी आहे की नाही या फ्लोरीनची असते. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. का बरं, आता ते तुम्ही विचार करून बघा काय माहिती तुम्हाला उत्तर.